नमस्कार. आज मी तुम्हाला आलू पराठा कसा करायचा ते दाखवत आहे. हे बघा, अशा प्रकारे खूप सुंदर पराठा तयार झालेला आहे. त्यासाठी आपल्याला 2-3 बटाटे कुकरमध्ये 3-4 शिट्ट्या काढून उकडून घ्यायचे आहे. त्यानंतर बटाटे गार व्हायला ठेवायचे, तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे, थोडं तेल टाकून आपल्याला ते पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही कणिक मळून आपली तयार आहे. ती आपल्याला 10-15 मिनटं भिजून द्यायची आहे. त्यासाठी आता आपण बटाट्याच्या सारणासाठी वाटण करूया. त्यासाठी हिरवी मिरची, जिरे, लसूण, मीठ, अद्रक आणि थोडा ओवा घ्यायचा आहे. त्यामुळे पराठे खूप टेस्टी लागतात आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. आता हे सर्व जिन्नस मी खलबत्त्यात कुटून घेत आहे. अशा प्रकारे कुटून घेतल्याच्या नंतर हे मिश्रण तयार झालं आहे. त्यानंतर कांदा एक चिरून घ्यायचा आहे आणि आपले बटाटेही गार झाले तर अशा प्रकारे ते किसून घ्यायचे आहे. हे बघा, बटाटे अशा प्रकारे किसून घ्यायचे. त्यामध्ये बटाटे आपल्याला पराठा करताना खूप छान होतं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि आपले तयार केलेलं वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. हे सर्व जिन्नस परतल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे आणि हळद टाकल्याच्या नंतर आपण जो किसलेला बटाटा आहे तो यामध्ये सर्व एकजीव करून घ्यायचा आहे आणि थोडा परतून घ्यायचा आहे आणि ते मिश्रण आपल्याला गार करून घ्यायचं आहे. त्यानंतर वाटीमध्ये तूप घ्यायचं आहे. तूप लावल्यामुळे पराठा खूप छान होतो. तुम्ही बटर असेल तर बटरसुद्धा लावू शकता. अशा प्रकारे आपण पुरणपोळी करायला जसा उंडा करतो तसं करून त्यामध्ये सारण भरून आपल्याला अशा प्रकारे उंडा तयार करून लाटून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने लाटायचा आहे, जास्त जोर देऊन लाटायचं नाही आहे. हे बघा, अशा प्रकारे आपला लाटून पराठा तयार आहे. आपण तव्यावर चांगल्या प्रकारे शेकून घेऊया आणि आता दोन्ही बाजूकडून आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. त्याला वरून आपल्याला तूप लावायचं आहे आणि तूप लावल्यामुळे पराठा टेस्टी पण होतो आणि खूप छान लागतो. अशा प्रकारे दोन्ही बाजूनी तूप लावल्याच्या नंतर पराठा आपल्याला चांगला तयार झाला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. मुलांना शाळेच्या डब्यात किंवा घरी नाश्त्याला करायचा असेल तर तुम्ही हा आलू पराठा नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.